इकडे न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणामध्ये मोठी अपडेट समोर आलेली आहे। हितेश मेहता हा आता पोलिसांच्या ताब्यात आलाय। हितेश मेहतावरती 122 कोटींच्या फेरफारीचा आरोप आहे। एक मोठी अपडेट या सगळ्या प्रकरणामध्ये। हितेश मेहता जो माजी जनरल मॅनेजर आहे त्याला आता पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। 122 कोटींच्या फेरफार केल्याचा त्याच्यावरती आरोप आहे। न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणात ही एक मोठी अपडेट। तर न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणामध्ये एक मोठी अपडेट हाती आलेली आहे। हितेश मेहता पोलिसांच्या ताब्यात आलेला आहे। हितेश मेहतावरती 122 कोटी रुपयांची फेरफार केल्याचा आरोप आहे। आर्थिक गुन्हे शाखा हितेश मेहताची आता चौकशी करणार आहे। या प्रकरणातली मोठी अपडेट। सूरज ओझा या संदर्भातले अपडेट आपल्याला देतील। सूरज, की हितेश मेहताला आता ईओडब्ल्यूने ताब्यात घेतलेला आहे। त्याची चौकशी केली जाणार आहे। त्याच्यावर आरोप आहे की त्यांनी 122 कोटीचा अपहार केलेला आहे। त्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आला होता। ईओडब्ल्यू कडे बँकचेच कर्मचाऱ्यांनी गुन्हा दाखल करायला लावला होता। त्याचा स्टेटमेंट त्यांनी दिला होता काल रात्री आणि त्या आधारावर मुंबईच्या दादर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला होता आणि त्यानंतर पुढील तपासासाठी त्याला ईओडब्ल्यूला वर करण्यात आला होता। ह्यात त्याच्या स्टेटमेंटमध्ये असं समोर आलेलं आहे की हितेश मेहताने आरबीआयचे जे अधिकारी आहेत त्यांच्या समोर ही कबुली केलेली आहे की त्यांनी त्याचे जे नोन लोक होते ज्यांना तो ओळखत होता त्यांना ते पैसे दिलेले आहेत। त्याचबरोबर त्यांनी ही देखील कबुली केलेली आहे की त्यांनी कोविडच्या काळापासून आतापर्यंत पैशांचा अपहार केलेला आहे। ह्या सगळ्यानंतर आता ईओडब्ल्यूने त्याला ताब्यात घेतलेला आहे। त्याची चौकशी देखील सुरू आहे। जी, धन्यवाद सुरेश दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।